नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव. आपलं सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण 10वीच्या इंग्लिश टेक्स्टबुकमधील वर्ल्ड हेरिटेज 2.6 वर्ल्ड हेरिटेज म्हणजेच जागतिक वारसा स्थळे किंवा वारशांचे विश्व हा लेसन अभ्यासणार आहोत. तर या लेसनमध्ये आपल्याला जागतिक वारसा स्थळे कोणती आहेत आणि जागतिक वारसा स्थळ कोण निर्धारित करतं याबद्दलची माहिती अभ्यासायची आहे. तर पाहूयात चला. वर्ल्ड हेरिटेज या चित्रामध्ये जे दिसतं वेगवेगळे चित्र जे आहेत त्या चित्रातील जे स्थळ आहेत ती जागतिक वारसा स्थळे आहेत. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, हे लेण्यांचं चित्र आहे. या ठिकाणी पहा, चित्र सर्व जे दिसत आहेत ते सर्व जागतिक वारसा स्थळे आहेत सर्व. तर मग चला पाहूयात. अ वर्ल्ड हेरिटेज साइट इज अ साइट डिटरमाइंड बाय द युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन टू हॅव सिग्निफिकंट कल्चरल और नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी. या ठिकाणी आपल्याला युनेस्को नावाची ही जी संघटना आहे, या युनेस्कोचा फुल फॉर्म दिलेला आहे. यू म्हणजेच युनायटेड, एन फॉर नेशन्स, ई फॉर एज्युकेशनल, एस फॉर सायंटिफिक, सी फॉर कल्चरल अँड ओ फॉर ऑर्गनायझेशन. अशा प्रकारे हा युनेस्को या संघटनेचा हा फुल फॉर्म आहे. आणि ही जागतिक वारसा स्थळं हे मानवजातीच्या दृष्टीने सांस्कृतिक किंवा नैसर्गिक विशेष महत्त्व असणारे स्थळं असतात. आणि ही स्थळं जे आहेत निर्धारित करण्याचा अधिकार किंवा निर्धारित जी संस्था करते ती संस्थेचं नाव आहे त्या युनेस्को. ॲज सच द साइट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन्ड बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम विच इज ॲडमिनिस्ट्रेटेड बाय युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. आणि हा जो ही जी जागतिक वारसा स्थळं जी आहेत ती संरक्षित केलेली असतात आणि आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा कार्यक्रमाअंतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा समिती मार्फत त्यांची देखरेख केली जात असते. वर्ल्ड हेरिटेज बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली. दे व्हेरी टाईप अँड इन्क्लूड फॉरेस्ट, लेक, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. मग या जागतिक वारसा स्थळं जे आहेत किंवा जी ठिकाणं आहेत त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? नैसर्गिक व नैसर्गिक तसेच सांस्कृतिक दृष्टिकोनातून लक्षणीय असणाऱ्या ठिकाणांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश होत असतो. आणि त्यांच्या प्रकारामध्ये विविधता आढळून येते. म्हणून याच्यामध्ये मग अरण्य असतील म्हणजे जंगल, सरोवरे किंवा तळे, स्मारके असतील, इमारती असतील किंवा कधीकधी शहरांचा सुद्धा म्हणजे या जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केलेला आपल्याला आढळून येतो. तर पुढे पाहूयात पुढचा पॅसेज. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. या जागतिक वारसा स्थळामध्ये सांस्कृतिक व नैसर्गिक अशा दोन्ही घटकांचा संयोग झालेला असू शकतो किंवा असतो. फॉर एक्झाम्पल दिले आपल्या ठिकाणी. माउंट हुंगशान इन चायना इज अ साइट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर बिकॉज इट प्लेज अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. द माउंटेन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स. या ठिकाणी यामध्ये मग जागतिक वारसा स्थळं जी आहेत ती सांस्कृतिक आणि नैसर्गिक या दोन्ही प्रकारचे असतात. याच्यामधील उदाहरणामध्ये चीनमधील माउंट हंगशन या ज्या पर्वतरांगा आहेत, माउंट हंगशन या चीनमध्ये स्थित आहेत किंवा चीनमध्ये आहेत. हे ठिकाण सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे कारण ऐतिहासिक काळामध्ये चीनी कला आणि साहित्यामध्ये त्याची उल्लेखनीय भूमिका होती. भौगोलिक स्थल सौंदर्याच्या दृष्टीने हा एक पर्वत वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे या स्थळाचा समावेश जागतिक वारसा स्थळ म्हणून केलेला आहे.
हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. मग या जागतिक वारसा जे आहेत त्याचा इतिहास काय आहे, हिस्ट्री काय आहे, हे आपण याच्यातून अभ्यासूयात. Although the idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in early 20th century, momentum for its actual creation was not until the 1950s. मग ही जी जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळं जे आहेत त्यांचं संरक्षण करण्याची कल्पना 20व्या शतकाच्या सुरुवातीला अस्तित्वात आली. मात्र 1950 सालापर्यंत ती प्रत्यक्षात यायला चालना मिळालेली नव्हती. मग काय झालं, ही चालना कधी मिळाली? इन 1954 इजिप्त स्टार्टेड प्लॅन टू बिल्ड द अस्वान हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर. मग 1954 मध्ये इजिप्तनं काय केलं होतं, नाईल नदीचं पाणी नियंत्रित करण्यासाठी आणि अडविण्यासाठी अस्वान हाय धरण बांधण्याची योजना आखली. कोणत्या नदीवर धरण बांधलं होतं? अस्वान हाय डॅम हे इजिप्त या देशानं 1954 मध्ये नाईल रिव्हर जे आहे, नाईल नदी, या नदीवर अस्वान धरण बांधण्याचं ठरवलं होतं. आणि मग त्यामुळं काय झालेलं आहे, द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन वुड हॅव फ्लडेड द व्हॅली कंटेनिंग द अबू सिम्बेल टेम्पल्स अँड स्कोर ऑफ अन्शियंट इजिप्शियन आर्टफॅक्ट्स. मग यामुळे काय झालंय पहा, धरण बांधण्याच्या मूळ योजनेमुळे अबू सिम्बल मंदिरं जे आहेत, अबू सिम्बल टेम्पल्स म्हणजेच अबू सिम्बल मंदिरं, हे मंदिरे आणि असंख्य प्राचीन इजिप्शियन कलाकृती स्थित असलेल्या दर्या ज्या होत्या, दरी पाण्याखाली जाणार होती. मग त्याचा परिणाम काय झालाय, टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च अँड इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959 that called for the dismantling and movement of the temple to higher ground. The project cost an estimated $80 million, $40 million of which came from 50 different countries. मग यासाठी काय झालं आहे पहा, ही जी मंदिरं होती संरक्षित करायची होती, तर मग यासाठी ही मंदिरं किंवा कलाकृती ज्या होत्या त्या संरक्षित करण्यासाठी युनेस्को नावाची जी संघटना आहे, युनेस्को, आपण आताच युनेस्कोचा फुल फॉर्म पाहिला आहे, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन, या संस्थेने 1959 मध्ये एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली आणि त्या मोहिमेद्वारे ही मंदिरं उतरवून एका उंच ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली. या प्रकल्पाचा जो खर्च आहे तो $80 मिलियन इतका होता आणि ज्यातले $40 मिलियन हे 50 वेगवेगळ्या देशाकडून जमा झाले होते. एकूण खर्च किती होता? $80 मिलियन इतका त्याचा खर्च होता आणि त्यापैकी म्हणजे $40 मिलियन 50% अमाऊंट जी आहे ते कोणाकडून झाले? इतर जे जगातील देश होते त्यांच्याकडून, वेगवेगळ्या देशातून जमा झाले हा प्रकल्प, ही मोहीम राबवण्यासाठी. Because of the project success, UNESCO and the International Council on Monuments and Sites initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. आणि यामुळे मग काय झालेलं आहे, या प्रकारच्या यशानंतर हे एक खूप मोठं यश या युनेस्को या संघटनेला 1959 मध्ये आलं होतं आणि त्यामुळंच मग अशा प्रकारे युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय स्मारक व स्थळ परिषद जी आहे, इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट अँड साइट्स, या संघटनेनं परिषदेनं सांस्कृतिक वारसा स्थळांचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण करण्याचा मसुदा तयार केला. जी जगातील आंतरराष्ट्रीय स्थळं आहेत, वारसा स्थळं, त्यांचा संरक्षण करण्याची गरज आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळंच याचं संरक्षणासाठी एक आपल्याकडं किंवा आपल्या जगामध्ये अशी एक संस्था किंवा संघटना असणं गरजेचं आहे. त्यामुळं अशी संकल्पना पुढे आली आणि त्याचा मसुदा सुद्धा त्यांनी तयार केला. शॉर्टली thereafter in 1965 a White House conference in United States called for World Heritage Trust to protect historic and cultural sites but to also protect the world's significant natural and science sites. आणि मग त्यानंतर लवकरच काय झालं आहे, 1965 मध्ये
अमेरिकेमध्ये एका व्हाईट हाऊसमधील परिषदेमध्ये जागतिक वारसा विश्वस्त संस्था म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट स्थापन केले. जागतिक वारसा परिषद किंवा ट्रस्ट स्थापन केलेली होती. आणि मग ही ट्रस्ट स्थापन केल्यानंतर याच्यामध्ये या ट्रस्टला ट्रस्ट स्थापन करण्याची मागणी केली आणि त्यानंतर्गत ऐतिहासिक स्थळाबरोबरच जगातील जे महत्त्वाचे ठिकाणे किंवा निसर्गरम्य जे स्थळ आहेत त्यांचं सुद्धा संरक्षण करण्यात येईल अशा प्रकारचे याच्यामध्ये ठरवण्यात आलेलं आहे. फायनली इन 1968 द इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर developed similar goal and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. आणि मग यामध्ये त्याच्यानंतर काय झालं 1965 नंतर 1968 मध्ये या 68 मध्ये आंतरराष्ट्रीय निसर्ग रक्षक जी संघ आहे इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर यांनी तत्सम उद्दिष्ट तयार केली. त्या संघटनेचे उद्दिष्ट ठरवलेले आहेत आणि 1972 मध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम येथे मानवी पर्यावरण या विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये त्याची उद्दिष्ट सादर केलेली आहेत. कोणत्या परिषदेमध्ये? जी स्टॉकहोम या ठिकाणी स्वीडनमध्ये ही परिषद झाली होती 1972 ला, त्यावेळेस ही उद्दिष्ट याची सादर केली आहेत. फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ दीज गोल्स द कन्व्हेन्शन कन्सर्निंग the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO's General Conference on November 16, 1972. आणि मग या उद्दिष्टाचं सादरीकरण झाल्यानंतर युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेने 16 नोव्हेंबर 1972 या दिवशी जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा स्थळांचा स्वीकार केलेला आहे. कधी केलेला स्वीकार? 16 नोव्हेंबर 1972 मध्ये 1972 मध्ये या संघटनेनं स्वीकार केला आहे या स्थळांचा. पुढे पॅसेज काय सांगितलं बघा. पुढच्या पॅसेजमध्ये द वर्ल्ड हेरिटेज कमिटी जागतिक वारसा समिती जी आहे तर मग काय झालंय जागतिक वारसा स्थळ जे आहेत त्या समितीच्या अंतर्गत ही जागतिक वारसा समिती कशी उदयास आलेली आहे पहा. टुडे the World Heritage Committee is the main group responsible for establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Site. आज युनेस्कोच्या जागतिक स्थळांच्या यादीमध्ये कोणती ठिकाणे समाविष्ट केली जावीत याचा प्रमुख अधिकार जो आहे तो जागतिक वारसा समितीकडे आहे. द कमिटी मीट्स once a year and consists of representatives from 21 state parties that are elected for 6-year term by the World Heritage Center's General Assembly. आणि मग या वारसा समितीकडे याचा तर अधिकार आहे. या समितीची बैठक वर्षातून एकदा होते. कितीदा होते? वर्षातून एकदा. वन्स कमिटीची बैठक वन्स अ इयर. आणि मग या वर्षातून एकदा बैठक झाल्यानंतर जागतिक वारसा केंद्राच्या सर्वसाधारण जी कायदा मंडळ आहे किंवा जी सभा आहे त्या सभेने 6 वर्षाच्या कालावधीमध्ये 21 राज्य पक्षांच्या प्रतिनिधीचा सहभाग असतो. याच्यामध्ये 21 राज्य पक्षांचे जे प्रतिनिधी असतात मेंबर असतात त्यांचा सहभाग याच्यामध्ये असतो जनरल असेंब्लीमध्ये. द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग new sites within their territory to be considered for inclusion on the World Heritage List. आणि मग या आपल्या प्रदेशातील नवीन स्थळ शोधून त्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विचार केला जावा यासाठी नामांकन किंवा नामनिर्देशन करण्याची जबाबदारी या राज्य पक्षांची असते. राज्य पक्षांचं काम काय असतं? ही जी आपापल्या प्रदेशामधील जे काही स्थळ आहेत नवीन स्थळे त्याचा शोध घेऊन या स्थळांचा समावेश करण्याची जबाबदारी त्यांची असते.
बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. मग या जागतिक वारसा स्थळ कसे ठरते किंवा कशा प्रकारे जागतिक वारसा स्थळाची मान्यता त्या ठिकाणाला किंवा जागेला मिळत असते. तर पहा, देअर आर 5 स्टेप इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. द फर्स्ट ऑफ विच इज फॉर अ कंट्री or state party to take an inventory of its significant cultural and natural site. फर्स्ट स्टेप काय आहे या ठिकाणी सांगितले पहा, की जागतिक वारसा स्थळ ठरवण्याचे एकूण किती टप्पे आहेत? 5 टप्पे आहेत, 5 स्टेप आहेत. हे तर आपल्याला आपण या ठिकाणी पाहिले. पहिला जो टप्पा आहे त्याच्यामध्ये एखाद्या देशाने किंवा राज्य पक्षाने आपल्याकडील जी विलक्षण किंवा लक्षणीय अशी सांस्कृतिक व नैसर्गिक स्थळांची संपूर्ण यादी तयार करणे, आणि यालाच प्रायोगिक किंवा तात्पुरती यादी असं म्हणतात. ही यादी खूप महत्त्वाची असते. कोणती यादी? फर्स्ट स्टेप काय आहे? इन्व्हेंटरी ऑफ सिग्निफिकंट कल्चरल नॅशनल साईट्स. आणि मग ही यादी जी आहे दिस इज कॉल्ड अ टेंटेटिव्ह लिस्ट अँड इट इज इम्पॉर्टंट बिकॉज नॉमिनेशन टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट will not be considered unless the nominated site was first conducted on the tentative list. ही जी यादी आहे प्रायोगिक तत्वावर केलेली यादी, तात्पुरती यादी अतिशय महत्त्वाची असते, कारण एखाद्या नामांकित स्थळाचा प्रथम या प्रायोगिक यादीमध्ये समावेश केला जर नसेल तर जागतिक वारसा स्थळ यादीच्या नामांकनामध्ये तिचा विचार केला जात नाही. त्याच्यामुळे या फर्स्ट लिस्टमध्ये किंवा पहिली जी लिस्ट असते त्यामध्ये याचा समावेश करणं खूप गरजेचा आहे. त्यानंतर काय करायचं पहा, द लिस्ट next countries are then able to select sites from their tentative list to be included on nomination file. The third step, सेकंड लिस्ट काय आहे याच्यानंतर दुसरी लिस्ट पहा, की प्रत्येक यादीमध्ये म्हणजे या प्रायोगिक यादीच्या नंतर प्रत्येक देश आपापल्या प्रायोगिक यादीतून नामांकन फाईल, नॉमिनेशन जी फाईल आहे, नॉमिनेशन फाईलमध्ये त्याचा काय पाहिजे झालेला समावेश केला पाहिजे. समाविष्ट करण्यासाठी काही स्थळ निवडतो. आणि त्यानंतर मग थर्ड स्टेपमध्ये थर्ड स्टेप इज रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल बाय 2 advisory bodies consisting of the International Council on Monument and Sites and the World Conservation Union, who then make recommendation to the World Heritage Committee. आणि मग यासाठी जी तिसरी पायरी आहे किंवा तिसरी जी स्टेज आहे त्यामध्ये काय सांगितलं, तिसऱ्या टप्प्यामध्ये जागतिक स्मारक असतील किंवा वारसा परिषद जी आहे या परिषदेने आणि जागतिक संरक्षण संघाचे जे 2 सल्लागार, 2 ॲडवायझरी जे आहेत, ॲडवायझरी बॉडीज, 2 सल्लागारी व्यक्ती याच्यामध्ये याचं परीक्षण करतात आणि ह्याच्या नामांकन फाईल जे आहे त्या फाईलचं परीक्षण करतात आणि जागतिक वारसा समितीकडे आपल्या शिफारसी पाठवतात. मग जागतिक वारसा समितीकडे या शिफारसी पाठवल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते पहा, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी meets once a year to review these recommendation and decide which sites will be added to the World Heritage List. The final step in becoming a World Heritage Site is determining whether or not a nominated site meets at least one of 10 selection criteria. यासाठी त्या 2 ॲडवायझरी ज्या बॉडीज आहेत, 2 सल्लागार समित्या, त्यामार्फत हा त्यांचं जी नामांकन त्यांनी केलं आहे किंवा जी फाईलचं परीक्षण करून शिफारशी ज्या पाठवल्या आहेत त्यानंतर जागतिक वारसा समिती जी आहे आपल्या वार्षिक बैठकीमध्ये या शिफारशीचे अवलोकन करते, त्याच्यावर चर्चा केली जाते आणि ती कोणती स्थळं जागतिक वारसा समितीमध्ये समाविष्ट करता येतील हे ठरवतात. आणि मग अशा प्रकारे जागतिक वारसा स्थळ बनवण्यासाठी किंवा बनवण्याचा शेवटचा टप्पा म्हणजे प्रस्तुत नामांकित स्थळ हे 10 निवड निकषापैकी किमान 1 निकष पूर्ण करते की नाही हे तपासण्याचं काम करत असतं.
त्याच्यासाठी काही निकष ठरवले असतात, क्रायटेरिया ठरवला असतो, 10 निकष, 10 सिलेक्शन क्रायटेरिया, आणि यानुसार हे निकष पूर्ण केलेले आहेत की नाही हे तपासण्याचं काम केलं जातं. इफ द साइट मीट्स these criteria, it can then be inscribed on the World Heritage List. Once a site goes through this process and is chosen, it remains to the property of the country on whose territory it sites, but it also becomes considered within the international community. मग यासाठी या स्थळाने जर निकष पूर्ण केले तर जागतिक वारसा समितीमध्ये यादीमध्ये तिचे नाव नोंदवले जाते आणि एखादे स्थान किंवा ठिकाण या संपूर्ण प्रक्रियेतून निवडले गेल्यानंतर ते ज्या भागात आहे त्या देशाची मालमत्ता तर असतेच, ज्या भागामध्ये आहे ती त्या देशाची मालमत्ता तर असतेच, परंतु आंतरराष्ट्रीय समुदायाचा सुद्धा महत्त्वपूर्ण भाग म्हणून हे स्थळ निवडलं जातं किंवा गणलं जातं. अशा प्रकारे जागतिक वारसा स्थळ निवडण्याची ही प्रोसेस आहे किंवा स्थळ कशा प्रकारे बनतं याची ही प्रोसेस किंवा पद्धत, टप्पे आहेत, त्याचे 5 टप्पे आहेत. 5 टप्प्यामधून ही प्रोसेस ठरत असते. टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. मग या वर्ल्ड हेरिटेज साइट्सचे काही प्रकार आहेत. मग हे प्रकार कोणते आहेत पाहूयात. टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. मग ह्याचे प्रकार कोणते आहेत जागतिक वारसा स्थळाचे पहा. ॲज ऑफ 2009 देअर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स that are located in 148 countries. Map. 689 of these sites are cultural and include places like the Sydney Opera House in Australia and the Historic Center of Vienna in Austria. 2009 पर्यंत 148 देशामध्ये, किती देशामध्ये, 148 देशामध्ये जवळपास 890 जागतिक वारसा स्थळ होते. पहा 148 देशामध्ये 890 जागतिक वारसा स्थळ हे 2009 पर्यंत होते. तर मग अशा प्रकारे ही संख्या त्यावेळेस होती 2009 पर्यंत. 1689 ऑफ दीज साइट्स आर कल्चरल. आणि यापैकी 689 जी जागतिक वारसा स्थळ होती ती कशी होती, कल्चरल होती, सांस्कृतिक होती. इन्क्लूड प्लेसेस लाईक सिडनी. मग त्याच्यामध्ये उदाहरणामध्ये जसं की सिडनी ओपेरा हाऊस आहे ऑस्ट्रेलियामध्ये, त्यानंतर हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएन्ना या ठिकाणी हिस्टॉरिक सेंटर आहे, ऑस्ट्रिया या ठिकाणी आहे. ते ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रेलिया दोन वेगळे देश आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये काय आहे, सिडनी ओपेरा हाऊस, तर हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएन्ना हे ऑस्ट्रियामध्ये आहे. अशी ही सांस्कृतिक स्थळं 890 एकूण टोटल, त्यापैकी 689 सांस्कृतिक कल्चरल आणि 201 राहिलेले जे आहेत 890 - 689 जर आपण केलं तर 201 येतं आणि ते राहिलेले जे आहेत ते मात्र सांस्कृतिक नाहीत तर ते हिस्टॉरिक आहेत. अशा प्रकारे स्थळं हे आहेत. त्यानंतर पुढं काय सांगितलं बघा. 176 आर नॅचरल अँड फीचर सच लोकेशन ॲज द US येलोस्टोन अँड ग्रँड कॅनन नॅशनल पार्क. 176 जे स्थळं आहेत ठिकाणं आहेत नैसर्गिक आहेत. उदाहरणामध्ये मग अमेरिकेतील येलोस्टोन आणि ग्रँड कॅनन नॅशनल पार्क हे 2 ठिकाणं सुद्धा नैसर्गिक ठिकाणं म्हणून यांची ओळख आहे. जागतिक वारसा स्थळं जे आहेत त्यामध्ये असणारी स्थळं यापैकी 25 जी स्थळं आहेत अशी आहेत. 25 ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर कन्सिडर मिक्स, एक्झाम्पल नॅचरल अँड कल्चरल. पेरूज माचू पिचू इज वन ऑफ दीज. आणि यापैकी 25 असे ठिकाणं आहेत किंवा स्थळं आहेत जी की संमिश्र स्थळं म्हणून ओळखली जातात. म्हणजेच संमिश्र म्हणजे कसे, नॅचरल पण आहेत आणि कल्चरल पण आहेत. नॅचरल म्हणजे नैसर्गिक आणि कल्चरल म्हणजे सांस्कृतिक. नैसर्गिक आणि सांस्कृतिक या दोन्ही दृष्टिकोनातून ते मिक्स आहेत. आणि ते कोणते आहेत तर मग माचू पिचू हे त्यापैकीच एक. पेरू नावाचा देश आहे. पेरू या देशामध्ये हे माचू आणि पिचू ठिकाण आहे. पहा माचू पिचू. तर मग असे दोन्ही वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहेत.
इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट विथ 44. इटली नावाचा जो देश आहे 2019च्या यादीप्रमाणे किंवा 2009 पर्यंत जी लिस्ट प्रकाशित झाली होती त्यानुसार सांगितलेली ही सर्व माहिती. तर मग इटली हा असा देश आहे की जागतिक वारसास्थळ असणारा सर्वात जागतिक वारसास्थळे कोणत्या देशात आहेत असं जर आपल्याला विचारलं तर त्याचा आन्सर असणार आहे इटली. इटलीमध्ये किती आहेत? 44 यामध्ये म्हणजे इटली या देशामध्ये जागतिक वारसास्थळे आहेत, लक्षात ठेवा इटलीमध्ये. त्यानंतर खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, जनरल नॉलेजमध्ये सुद्धा आपल्याला हा प्रश्न विचारू शकतात. इंडिया हॅज 36, 28 आर कल्चरल, 7 आर नॅचरल, 1 मिक्स वर्ल्ड हेरिटेज साइट्स. मग आपल्या देशामध्ये म्हणजे भारताचा जर विचार आपण केला तर भारत देशामध्ये एकूण किती आहेत जागतिक वारसास्थळे? तर 36 वारसास्थळे भारतात आहेत. त्यापैकी 28 हे कल्चरल आहेत, 7 नैसर्गिक आहेत आणि एक मात्र कल्चरल आणि नॅचरल दोन्ही प्रकारचं वारसास्थळ आहे. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिवायडेड द वर्ल्ड्स countries into 5 geographic zones which include. मग या जागतिक वारसा समितीने काय केलं आहे? 5 देशामध्ये किंवा प्रदेशामध्ये भौगोलिक प्रदेशामध्ये या जगाची विभागणी केली आहे. मग ते विभाग कोणते आहेत पहा, किती विभाग केले आहेत? 5 जिओग्राफिक झोन्स, 5 प्रदेश केले आहेत. एक आहे आफ्रिका, त्यानंतर दुसरा आहे अरब स्टेट, अरबी राष्ट्रे. थर्ड आहे आशियन पॅसिफिक इन्क्लूड ऑस्ट्रेलिया, ओशिनिया. फोर्थ आहे युरोप, नॉर्थ अमेरिका आणि फिफ्थ लॅटिन अमेरिकन, कॅरिबियन. म्हणजेच अशा प्रकारे 5 प्रादेशिक विभाग जे आहेत त्या 5 प्रादेशिक विभागामध्ये या जगाची विभागणी केली आहे. पहिला आहे आफ्रिका, दुसरा अरब राष्ट्रे, तिसरा आहे आशिया पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया आणि ओशियानियासहित हे आशिया पॅसिफिकमध्ये येतात. त्यानंतर युरोप आणि उत्तर अमेरिका. तर 5वा आहे लॅटिन अमेरिकन, कॅरिबियन. अशा प्रकारे 5 प्रदेशामध्ये जागतिक वारसा कमिटी जी आहे वर्ल्ड हेरिटेज कमिटी यांनी या जगाची विभागणी केलेली आहे. त्यापुढं पुढचा पॅसेज वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर. पहा जागतिक वारसास्थळं जी आहेत ही जागतिक वारसास्थळं सध्या धोक्यात आहेत असं म्हटलेलं आहे. धोक्यात का आहेत तर पहा, like many natural and historic cultural sites around the world, many world heritage sites are in danger of being destroyed or lost due to war, poaching, natural disaster like earthquake, uncontrolled urbanization, heavy tourist traffic and environmental factors like air pollution, acid rain. मग ही जागतिक वारसास्थळं जी आहेत या जागतिक वारसास्थळं धोक्यात. तर त्याचा धोका काय व्यक्त केला पाहिजे जागतिक वारसा समितीने? जगभरातील कित्येक असे नैसर्गिक, ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक स्थळ किंवा ठिकाण आहेत त्यांना आज धोका निर्माण झालेला आहे. का निर्माण झालेला आहे तर उदाहरणामध्ये बॅटल्स म्हणजेच वॉर, युद्ध, अतिक्रमण असेल, भूकंप, ही नैसर्गिक आपत्ती किंवा अफाट वाढणारं शहरीकरण, पर्यटकांचे प्रचंड लोढे, हवेचं प्रदूषण असेल किंवा ॲसिड रेन म्हणजेच आम्लवर्षा, अशा वेगवेगळ्या कारणामुळे ही जागतिक वारसास्थळं जी आहेत ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांना ती धोक्यात आहेत. अशा प्रकारचा अंदाज या जागतिक वारसा समितीने किंवा वर्ल्ड हेरिटेज कमिटीने व्यक्त केलेला आहे. वर्ल्ड हेरिटेज साइट्स दॅट आर इन डेंजर आर इन्स्क्राइब्ड ऑन अ सेपरेट लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर. मग या जागतिक वारसा समितीने काय केलं आहे, अशा संकटात असलेले जे जागतिक वारसास्थळ आहेत त्यांची सुद्धा एक सेपरेट लिस्ट बनवली आहे, धोक्यात असलेली जागतिक वारसास्थळं, आणि त्यांचा समावेश त्या स्वतंत्र यादीमध्ये त्यांची नोंद केलेली आहे. आणि मग अशी ती जी लिस्ट आहे, लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर, लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर. मग ही जी यादी आहे या यादीमध्ये कोणकोणती ठिकाणं आहेत याचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. विच अलाउ द वर्ल्ड हेरिटेज कमिटी टू अलोकेट
रिसोर्स फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड टू दॅट साईट. मग अशा या ठिकाणांचा समावेश जागतिक रेड कलरमध्ये यांची नोंद केली जाते आणि नावाची जी स्वतंत्र यादी यांची सेपरेट यादी बनवलेली आहे. मग अशी जी यादी बनवलेली आहे त्या विशिष्ट करून त्या स्पेसिफिक स्थळांसाठी जागतिक वारसा समिती जी आहे जागतिक वारसा निधीमधून जे फंड आहे त्या फंडामधून अशा स्थळांना विशेष संसाधने पुरवण्याचं काम करत असते. विशेष सर्वांपेक्षा जास्त विशेष लक्ष या लिस्टमध्ये जे असलेले जागतिक वारसा स्थळ आहेत त्यांना काय करते, फंडच्या माध्यमातून निधीच्या माध्यमातून मदत करण्याचं काम, हा वारसा जपण्याचं काम आणि टिकवून ठेवण्याचं काम करत असते. इन ॲडिशन डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट अँड ऑर रिस्टोर द साईट. मग ही जी स्थळं आहेत या स्थळाचं संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्यासाठी तसेच अनेक उपाययोजना या स्थळांचं म्हणजे स्थळांचं संरक्षण करण्यासाठी केल्या जातात आणि त्या राबवण्यासाठी त्यांच्यासाठी सेपरेट काय केलेलं आहे, निधी उभा केलेला आहे. इफ हाऊएव्हर अ साईट लॉसेस द कॅरेक्टरिस्टिक विच अलाउ फॉर इट to be originally included on World Heritage List. The World Heritage Committee can choose to delete the site from the list. To learn more about World Heritage Site, visit the World Heritage Center's website at whc.unesco.org. मग ही जी नष्ट होत चाललेली जी ठिकाण आहेत एखादं स्थळ जर समजा ज्या लक्षणीय कारणामुळे मूलतः जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालं होतं आणि ते स्थळ नष्ट होत आहे किंवा नष्ट झाली आहे अशा प्रकारचे जर असं नाव जर किंवा असं एखादं ठिकाण या यादीमधून वगळलं सुद्धा जाऊ शकतं. जागतिक वारसा स्थळाविषयी अधिक माहिती जर मिळवायची असेल आपल्याला तर त्यासाठी जागतिक वारसा सेंटर जे आहे त्यांची एक वेबसाईट सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी दिलेली आहे. पहा या ठिकाणी ती वेबसाईट आहे whc.unesco.org. अशा प्रकारची वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या वेबसाईटच्या सहाय्याने या संकेतस्थळाला भेट देऊन आपण जागतिक वारसा स्थळं जे आहेत त्या जागतिक वारसा स्थळांबद्दल माहिती मिळवू शकतो आणि आपण त्या ठिकाणी ही सर्व जी माहिती आहे ती माहिती आपण घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्या देशामध्ये सुद्धा जे जागतिक वारसा स्थळं आहेत, कोणती जागतिक वारसा स्थळं आहेत आणि कोणती आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन whc.unesco.org या साईटवर जाऊन आपण सर्व जे स्थळं आहेत त्या स्थळांविषयी माहिती मिळवू शकतो. तर हा चॅप्टर आपल्याला समजला असल्यास या आपल्या दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.